कलेबद्दल आणखीनच एक्साइटमेंट आणि कुतूहल वाढतंय. ही शिट्टी वादनाची ही कला तुमच्या आयुष्यात केव्हापासून आली? केव्हापासून तुम्हाला रिअलाईज झालं की आपल्या अंगी ही काहीतरी भन्नाट आणि युनिक अशी कला आहे? शेतात नांगर वगैरे धरताना अच्छा. किंवा इतर कामं करताना माझे वडील शिट्टी वाजवायचे. हम्म. सुरुवातीला जमत नव्हतं, हां. पण मग हळूहळू नंतर असं वाटलं की जमतंय. जमल्यानंतर मग नमस्कार मंडळी, मी साहिल रवी खरे. लोकशाही मराठीवर तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आहे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. या जयंतीच्या निमित्ताने ठिकठिकाणी आंबेडकरी शाहिरी जलसे आणि आंबेडकरांना आदरांजली वाहण्यासाठीचे सगळे कार्यक्रम सुरू आहेत. आज लोकशाही मराठीवर एक असा अवलिया कलाकार आलेला आहे जो त्याच्या शिट्टी वादनाच्या या आगळ्या वेगळ्या कलेतून लोकप्रिय आहेत. अर्थातच आज माझ्यासोबत आहेत रुपेश मुरुडकर सर. रुपेश सर, तुमचं लोकशाही मराठीवर खूप खूप स्वागत. रुपेश सरांबद्दल सांगायचं झालं की ते एक लोकप्रिय शिट्टी वादक आहेत. सर, मी तुमच्याबद्दल जेव्हा वाचत होतो तेव्हा ही आगळीवेगळी कला मला खरंच ह्याबद्दल माहीत नव्हतं. जेव्हा वाचलं तेव्हा मला खूप कुतूहल निर्माण झालं. तर कोणत्याही प्रश्नाला किंवा गप्पांना सुरुवात करायच्या अगोदर एक सुंदर असं भीमगीत सुरुवातीला होऊन जाऊ द्या, मजा येईल. हो सर, नक्कीच नक्कीच. यस. सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण आदरांजली. यस. वा वा वा, क्या बात आहे. दर्जा, तू पण मित्रा खूप मस्त साथ दिली. सर, खूप मस्त वाटलं. आता या कलेबद्दल आणखीनच एक्साइटमेंट आणि कुतूहल वाढतंय. मला अगोदर सुरुवातीला हे विचारायचं आहे की ही तुम्ही आय गेस कोकणाचे ना मूळचे? हो सर, कुठलं गाव? माझं कोकणातील दापोली तालुक्यातील अच्छा. येळणे गावचं सुपुत्र आहे मी. वा वा, क्या बात आहे. सर, मग ही शिट्टी वादनाची ही कला तुमच्या आयुष्यात केव्हापासून आली? केव्हापासून तुम्हाला रिअलाईज झालं की आपल्या अंगी ही काहीतरी भन्नाट आणि युनिक अशी कला आहे? खरं तर ही कला माझ्या वडिलांना यायची. हम्म. शेतात नांगर वगैरे धरताना अच्छा. किंवा इतर कामं करताना माझे वडील शिट्टी वाजवायचे. आपसुकच ही कला माझ्यापर्यंत भिनली गेली आणि नंतर मग ती शिट्टी हळूहळू वाजवत गेली. नंतर मग असं वाटलं की पुढे आल्यानंतर, मुंबईत आल्यानंतर ही शिट्टी वाजवायला लागलो. कॉलेज म्हणा किंवा इतर कामांमध्ये म्हणा असं. पण सुरुवात माझी झाली गावाला, खेडे गावामध्ये, म्हणजे विळणे गावात झाली. आणि तिथे शेतात काम करताना वगैरे जेव्हा बाबा माझी शिट्टी वाजवायची, मग ती शिट्टी ऐकत ऐकत ती माझ्यापर्यंत भिनली. नंतर मग हळूहळू मी सुद्धा प्रयोग करायला लागलो शिट्टीवरची. सुरुवातीला जमत नव्हतं, पण मग हळूहळू नंतर असं वाटलं की जमतंय. जमल्यानंतर मग पण हे इथपर्यंत येईल असं कधी वाटलं नव्हतं, त्या दृष्टीने कधी बघितलं नव्हतं. पण नंतर मुंबईत आल्यानंतर वगैरे ह्या गोष्टीला मी पुढे एक चालना द्यायचा प्रयत्न केला. सुरुवात माझी गावापासून झाली शिट्टी. अच्छा, तर सुरुवात तुमची ही गावापासून झाली. तुमचे वडील अगोदर या शिट्टी वादनाच्या कलामध्ये होते. तर मला हे आता बघितलं तुम्ही ही गाणं, हे संगीतबद्ध खूप सुंदर ऐकावंसं वाटतंय. तसं मला असं विचारायचं की कोणतंही गाणं एखादं तुम्ही अगदी हमखास एकदम पटकन तुम्ही लयबद्ध करू शकता. तर माझं एक अत्यंत आवडीचं आंबेडकर भीमगीत आहे, ते मला आवडतं. तर तुम्ही ते करू शकाल का? छान असं ते नांदन नांदन जसं रमाचं नांदन, भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदन, हे गाणं मला खूप आवडतं. जर ते गाणं छान असं तुमच्या स्टाईलमध्ये ऐकायला मिळालं तर मजा होऊन जाईल. नक्कीच नक्कीच.
वा, दर्जा अप्रतिम, अद्भुत, मजा आली सर. आता आणखीन मला एक असं विचारायचं आहे याबद्दल सर. ही आता एखाद्या प्रकारचा गायक असतो किंवा वादक असतो, त्यांची रियाज करण्याची एक वेगळी पद्धत असते. तुमच्या अंगी ही अद्भुत कला आहे. या कलेसाठी रियाज करण्याची काय पद्धत तुम्ही अवलंब करता सर? काय? सर मी रोज सकाळी उठून ओंकाराचा आधार घेतो आणि प्राणायाम करतो बराच वेळ, आणि ओंकाराचा आधार घेऊन जास्तीत जास्त माझा श्वास कसा ताणला जाईल किंवा वाढला जाईल यासाठी मी प्रयत्न करतो, आणि त्याचा मला फार हे होतो, फायदाही होतो. आता जरा एक खाजगी असा प्रश्न मला विचारायचा आहे सर. तुमची ही शिट्टी वादनाची कला अद्भुत आहे, लय भारी आहे, पण या शिट्टी वादनाच्या कलेमुळे तुम्ही कधी असं पर्सनल तुमच्या वाईफला वगैरे जर रागावले असतील किंवा रुसवे फुगे काय झाले असतील तर कधी या कलेचा वापर केला का त्यांना इम्प्रेस वगैरे करण्यासाठी? 100%. कारण काय माहितीये, बऱ्याच वेळा मी खरं तर माझी शिट्टी, माझ्या पत्नीचा खूप मला सपोर्ट आहे शिट्टीसाठी, प्रचंड सपोर्ट आहे, आणि तिच्यामुळेच माझं शिट्टी वादन चालू आहे. बऱ्याच वेळा किचन मध्ये जाऊन ती जेवण करत असते, मी शिट्टी वाजवतो, ती स्वतः सांगते सुद्धा, हे गाणं वाजव, ते गाणं वाजव, तिची फरमाईश असते बऱ्याच वेळा. मग तिच्यामुळे मग मला आनंद, तिलाही आनंद मिळतो. माझा छोटा मुलगा आहे 6 वर्षाचा, तो पण वाजवतो. हो, क्या बात आहे. मी आंतरराष्ट्रीय शिट्टी वादन स्पर्धेत सुद्धा मी पहिला आलोय पुण्यामध्ये, प्रथम क्रमांक आलेला माहिती सर. यस. तर तिथे सुद्धा माझ्या मुलाने शिट्टी वाजवली होती. अच्छा. आणि माझ्यासोबत त्याचाही सत्कार केला होता. क्या बात आहे, क्या बात आहे. माझी मुलगी वाजवती छोटी आहे ती. अप्रतिम. म्हणजे हे वारसा तुमचा पुढे सुरू आहे सर. नक्की सर, आता आज आंबेडकर जयंती आहे अर्थातच, तर या कार्यक्रमाचा, या मुलाखतीचा शेवट सुद्धा सुंदर अशा भीमगीताने करूया आपण. नक्की. माझं आवडीचं गाणं अत्यंत मला खूप आवडतो, लाल दिव्याच्या गाडीला. क्या बात आहे. सुंदर त्याचे ताल आहेत, तुमच्या तोंडून मस्त वाटत. होऊन जाऊ दे. नक्कीच. अर्थातच ही खूप सुंदर अशी आदरांजली होती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना. सर, तुम्ही वेळात वेळ काढून इकडे आलात आमच्यापर्यंत, तुमची कला ही अनुभवण्याची आम्हाला संधी मिळाली. खूप थँक्यू सो मच तुम्ही आल्याबद्दल. आणि खरंच मनापासून लोकशाही मराठीचं मी अगदी मनापासून धन्यवाद करतो, कारण त्यांनी मला इथपर्यंत बोलवलं, संधी दिली, त्याच्याबद्दल तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद. खूप छान असं संधी मिळाली, चांगला कार्यक्रम झाला. थँक्यू सो मच सर. तर मित्र, या कार्यक्रमात, या मुलाखतीत वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी आणि सदैव अपडेटेड राहण्यासाठी पाहत राहा लोकशाही मराठी. भीमराजा रे माझ्या